असो हा हेच करतो सरना झाले आणि काय करावं विठाल काय जाऊ लागतं हा गुरु हा भजन ज्ञान ठेवायचं काय जाऊ लागतं म्हणजे कीर्तन म्हणायचं आपण कुठं होतोच म्हणलं की मंदिरात म्हणायचं बरं का अशा प्रकारे मग ज्या वेळेला गुरुला शरण गेलं तर गुरुला चिंता पडते की माझ्या दासाचं माझ्या सेवकाचं कल्याण केलं पाहिजे नाथ महाराजांना जनार्दन स्वामींना वाटायला लागलं नाथ महाराजांना दत्तात्रयाचं दर्शन झालं पाहिजे भेट घेऊन द्यावं त्यावेळेस नाथ महाराजांना म्हणजे जनार्दन स्वामी नाथ महाराजांनी नेहमी म्हणत राहतात महाराज मलाही दत्तात्रय भगवंताची भेट घालून द्यायचा हे बघ उद्याच्याला तुझी भेट घालून देतो गुरु केला पण गुरुचा कृपा बी व्हावा लागते ना गुरुची सेवा झाल्यानंतर कृपा होत असते गुरु काही वेळेला माणसं वाऱ्यामध्ये येतात हवेमध्ये येतात गुरुची भेट होते गुरुही करतात पण ते कृपा मिळून घेत नाही कृपा झाल्यास आणखी नुसतं गुरु करून घेऊन पुन्हा गुरुची अवज्ञा झाल्यानंतर आज्ञा झाल्यानंतर निश्चित ते गुरु न केल्याप्रमाणे उलट गुरुची अवज्ञेचं पातक लागत असतं गुरु कडून ज्ञान मिळणं किंवा आपलं कल्याण म्हणून दूर राहिलं तसं नाथ महाराजांना म्हणजे उद्या जनार्दन स्वामी भेटा येणार आहे उद्या घे भेट दर्शन घे बरं म्हणजे नाथ महाराज ध्यान करूनच मग नाथ महाराजांना काय केलं आज गुरुनाथ दुसरा दिवस उजळला मग एक गोसाई आलाय अंगावर भव्य कपडे आता गोसा त्याच्या संग पुत्र आहे पुत्रे 2-4 पुत्र्या आणि मग जनार्दन स्वामींनी त्यांना दंडवट घातला बरं दंडवट घातला तर घातला गप्पा मारत बसले विसरून गेले नाथ महाराजांना गप्पा मारत बसले त्या गोसायासोबत जनार्दन स्वामी म्हणजे जराशी भूक लागलेली व्हायला फराळ करावं म्हणून त्यावेळेस ते गोसाई म्हणलं कुत्री का दूध लाख्यावं म्हणजे जो कुत्र्या होत्या एवढा मोठा कास होते त्या कुत्र्याला दुर्गम केला दुर्णामध्ये दूध काढलं दूध इतकं मोठं निघालं त्या जंगलामध्ये भाकरी काय गरम त्या गोसायाच्या धोळीमध्ये कुटके होते शिळ कुटके ते कुटके काढले चुरले नाथ महाराज तुळू बघायला म्हणजे आमचे सद्गुरू असे कसे एवढे कुणाला घालते की बाबा माणसं त्यांची काय स्थिती असेल हे ओळखत नाही आमचं मालक तर त्याला काही कळतच नाही म्हणून त्याची स्थिती काय असेल त्याचा अनुभव काय असेल त्यांची स्थिती वेगवेगळी असते त्यांची उंची वेगवेगळी असते आपल्या उंचीमध्ये सर्वांना बसवत जाऊ नये आपली उंची जी असेल त्या आपण राहतो परंतु ज्यांची उंची उंच असेल तर त्यांच्या उंची प्रमाणात चालतात पण कमी उंचीच्या ते लक्षात येत नाही ना मला विचार करायला लागले काय आमचे गुरु असलं कुठं त्या भाकरी काय शिव्या काढल्यात बरं काढल्या तर काढल्या शिव्या हरकत नाही पण पुत्रीचं दूध काय काढलंय किस्सन आल्या पुत्रीचं जमतंय का दूध दुसऱ्याचं दूध जमत नाही पुत्रीचं कधी जमत हा जमतंय मग म्हणजे होते पोटीमध्ये त्यावेळेला नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीचं नाथ महाराजाकडे लक्ष नाही पुत्रीच्या दुधामध्ये काला चुरल्याला 2 जण खाले गप नाथ जनार्दन स्वामी खाले दत्तात्रय खाले आणि खाता सगळं चाटून पुसून खाले एक असं सगळं गोळा करून तुम्हाला किसळ येईल त्याची पण माझ्या आजीनं चुरलेल्या परातीमध्ये पाणी घ्यायचे त्या परातीनं प्यायची तसं मी करून बघितलं की मला तर चक येड्यात कळले म्हणलं सोडून दिलं नाही झालं अरे अन्न हे परब्रह्म आहे असो विषय वाढे ते असं सगळं असं गोळा केलं सगळा शेवटचा घास जनार्दन स्वामीनं आपल्या तोंडात घेतला गिळाव म्हणताना त्याला जनार्दन स्वामींना भेट झालेलं लक्षात आलं की नाथ महाराजांना खाले का नाही इकडं बघितलं नाथ महाराज होते नाथ महाराज असं बघायला मग घ्यायच्या लक्षात आलं हेनं घास खाला नाही का खाला नाही यांना गुरु दत्तात्रय असून यांना ओळखू येत नाहीत म्हणजे ह्यांना प्रसाद खाला नाही प्रसादाचा आवाज नाही केली
म्हणजे गुरुच केलेले आहेत, पण गुरुची सुद्धा एक प्रकारे अवज्ञा केली. दत्तात्रय ओळखता आले नाहीत. त्यावेळेला नाथ महाराज म्हणजे जनार्दन स्वामीला विचारलं, तू हे खाल्लंस का प्रसाद? नका बाबा म्हणजे नाथ महाराज. आता ते गिळायचाच राहिला होता जनार्दन स्वामीचा. ते म्हणजे हे गिळल्यास आता ह्याला दर्शन कसं होईल ना. आता आकर म्हणले आपल्या तोंडात असा घास काढला जनार्दन स्वामीने. आणि आता आज्ञा म्हणून त्यांनी केलं. तो पहिला तिथला खाल्लाय तर दुसरा तोंडामध्ये टाकला घास. तोंडात घास गेल्याबरोबर ब्रह्मरूप जगन्नाथ महाराज झालेले आहेत. आणि समोरचा गोसाई म्हणजे साक्षात दत्तात्रय. 3 शिरे 6 हात. पाहिलं तुझे रूप. नाथ महाराजांना समाधीच लागलेली आहे. 3 शिरे 6 हात. 3 शिरे आहेत, 3 डोके आहेत, 6 हात आहेत. तया माझे दंडवत. काखे झोळी पुढे स्वान. काखे झोळी पुढे स्वान. नित्य दानवीचे स्नान. असं दत्तात्रयाचं स्वरूप नाथ महाराजांना दिसलं. त्यावेळेला गुरुचा प्रसाद असा असतो. गुरुची कृपा आता झाली म्हणावं. नाथ महाराजांनी गुरु केला तरीही त्यांना दर्शन झालं नाही, पण गुरुची कृपा झाल्यानंतर दर्शन झालेलं आहे दत्तात्रयाचं. आणि सज्जन असे श्रेष्ठ नाथ महाराज संत एकनाथ महाराज मला वाटतं ना तुकोबाराय म्हणतात, या नाथ महाराजांनी आपण त्या ग्रंथापर्यंत पोहोचलो नाही. ते ग्रंथ वाचन करायला लागल्यानंतर माणसाला विदेही माणूस होऊन जाईल असा अधिकार, असं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये, जे तुकोबारायांनी ज्या ग्रंथाचा उल्लेख केलाय ना त्या ग्रंथामध्ये असं ज्ञान ठासून भरलेलं आहे. म्हणून तुकोबारायांनी त्या ग्रंथावर बोट ठेवलं. तू का म्हणे भागवान, तू का म्हणे भागवान, तू का म्हणे भागवान.
साहेबाला विनंती केली 2 वाजताची ड्युटी टाका म्हणून, पण 12:30च आहे. त्यामुळे गुलाल सुद्धा मी रस्त्यानं मानसिक गुलाल टाकणार आहे. तुम्ही ते अभंग म्हणायचा, गुलाल टाकायचा आहे. विठ्ठल जय जय ते अभंग नाथ महाराजांचा अभंग काढा वाटलंच तर अगोदर. हा तुम्ही हिसाब कशी थांबा हो. एकच हा हिसाब कशी थांबा. आता कुठेही थांबवत कुठेही घेऊन नाही ना, आधी उतरी जाऊन आता नसलं तुझा कशाची असं मला जाणं होते का